Hello student, I am Mr. Deepak Ahir Rao. We are going to learn about the science subject, standard 9th. Last period we have to learn about motion of object and distance and displacement. Now we are going to learn about the speed and velocity. Speed and velocity. See in this book. Okay. What is the speed and what is the velocity? You know about the speed and velocity? Speed means speeds meanings वेग. म्हणजे काय रे पोरांनो, स्पीड म्हणजे काय, स्पीडचा अर्थ काय आहे, वेग आहे. वेलोसिटी म्हणजे वेग. ओके. किंवा स्पीड म्हणजे चाल म्हणतो आपण, वेलोसिटी म्हणजेच आपण वेग किंवा चाल, एक दोघांचा अर्थ एकच असतो, पण दोघांसाठी डेफिनेशन आहे. नेमकं स्पीड म्हणजे काय आणि वेलोसिटी म्हणजे काय. तर बघा, स्पीडचा जी डेफिनेशन इथं दाखवलेली बुकमध्ये बघा, लक्ष द्या सर्वांनी. सी द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. लक्षात घ्या काय म्हणतोय, काय दिलं आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट. एखादी वस्तू आहे, तिने काय केलं रे, एका पर्टिक्युलर डायरेक्शनने, एका ठरलेल्या दिशेने ती काय करते, काहीतरी अंतर कापते. इन अ युनिट टाइम, म्हणजे दिलेल्या टायमिंगमध्ये, दिलेल्या कालावधीमध्ये एखादी वस्तू एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये अंतर कापत आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. इज कॉल्ड इट्स वेलोसिटी त्याला असं म्हणतो. म्हणजे एखाद्या वस्तूने दिलेल्या कालावधीमध्ये कापलेला जो अंतर असतो त्यालाच आपण काय म्हणतो, वेलोसिटी असं म्हणतो किंवा स्पीड असं म्हणतो. असं लक्षात ठेवा. आलं का लक्षात. डेफिनेशन पाठ करा ही स्पीडची, येऊ शकते परीक्षेला, की व्हॉट इज मीन बाय स्पीड, डिफाईन द स्पीड, असं आलं तर तुम्ही लिहू शकता ना. ती ही जे अंडरलाईन केलेले जे आहे ते डेफिनेशन आहे त्या स्पीडची किंवा वेलोसिटी, स्पीडसाठी आहे ती. तर बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. म्हणजे युनिट टाइम म्हणजे काय, दिलेल्या कालावधीमध्ये, दिलेल्या एक कालावधी आहे, एकक कालावधी, युनिट म्हणजे एकक, एकक टायमिंगमध्ये, दिलेल्या कालावधीमध्ये. लक्षात घ्या काय म्हणतोय, की एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेलं अंतर, डिस्टन्स ट्रॅव्हल, कापलेलं अंतर इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. लक्षात घ्या. एखाद्या वस्तूने एका कालावधीत कापलेलं जे अंतर असतं, एका डायरेक्शनने कापलेलं जे अंतर असतं त्यालाच आपण व्हेलॉसिटी असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. ही व्याख्या फार महत्वाची आहे. ओके. आणि बघा, त्यासाठी एका बॉक्समध्ये फॉर्म्युला दाखवलाय स्पीडचा. बघा, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. बघा काय दाखवलंय, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे स्पीड म्हणजे काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे तिने एकूण कापलेलं अंतर, अपॉन डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड, त्याला लागलेला टायमिंग. म्हणजे स्पीड कसं मोजायचं असतो आपण, की समजा आपण एखाद्या पिंपळगाव नाशिकला चाललोय, समजा 30 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचंय. मग आपला गाडीचा स्पीड काढायचा असतो. कसं काढणार आपण, तर आपण किती अंतर पार केलं, 30 किलोमीटर, 30 किलोमीटर डिवायडेड बाय, मला 30 किलोमीटर झाला किती टाइम लागलं, भागिले टायमिंग. म्हणजे 30 किलोमीटर, 30 किलोमीटरला लागलेला जो टायमिंग आहे तिने काय करायचं, डिवाइड करायचं. तो तुमचा असणार आहे स्पीड. आलं का लक्षामध्ये. अशा पद्धतीने आपण स्पीड काढू शकतो फॉर्म्युल्याने. नंतर बघा पुढे दिलेलं आहे, हिअर युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 हवर, एक्सेट्रा एक्सेट्रा. इथं तुम्हाला दिलेला टायमिंग काही राहू शकतो. 1 सेकंड राहू शकतो,
तुम्हाला लागलेला जो टायमिंग आहे तो 1 सेकंड राहू शकतोय युनिट टाइम, 1 मिनिट राहू शकतोय किंवा 1 तास सुद्धा राहू शकतो, 1 हवर सुद्धा राहू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग इफ लार्ज युनिट आर यूज, इफ जर तुम्ही लार्ज एकक वापरला, इफ लार्ज युनिट आर यूज 1 year कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ युनिट ऑफ टाइम. मग तुम्हाला समजा मोठं युनिट वापरायचं असेल, म्हणजे हे काय रे युनिट आहे सर्व टायमिंगचं, किती टाइम लागतो तुम्हाला, 1 सेकंद लागतो का 1 मिनिट लागतो का 1 तास लागतो की 1 वर्ष लागतं आहे, आला लक्षामध्ये. मग 1 year कोणाला लागतं माहिती तुम्हाला, आपली जी अर्थ आहे तिला सनचा पूर्ण एक रोटेशन करायला 1 year लागतं ना, 365 दिवस लागतात की नाही. हा, मग हे काय झालं टाइम, लक्षात घ्या. मग टायमिंग 1 सेकंड राहू शकतो, 1 मिनिट राहू शकतो, 1 तास राहू शकतो किंवा 1 वर्ष सुद्धा राहू शकतो, लक्षात घ्या. लक्षात घ्यायचं दिलं तसं. इफ लार्ज युनिट आर यूज, जर तुम्ही मोठं युनिट वापरलं, समजा 1 year कॅन ऑल्सो बी यूज, तुम्ही 1 वर्ष वापरलं, काय म्हणून युनिट ऑफ टाइम, टाइमचं युनिट वापरलं तुम्ही, टाइमचं एकक वापरलं, आला लक्षात. तुम्ही मोठा युनिट वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग तो ठरलेला टाइम आहे ना, अर्थला सूर्याभोवती सनभोवती फिरायला पूर्ण 1 वर्ष लागतं, पूर्ण एक रोटेशन करायला 1 वर्ष लागतो, ठरलेला टायमिंग आहे, ठरलेला कालावधी आहे, त्याला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी, त्याला आपण चाल म्हणतो व्हेलॉसिटी. मग त्याच्यामध्ये दिलं बघा, द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाइम, म्हणजे असं विस्थापन, म्हणजे ते काय रे, अर्थ जिथून स्टार्ट होते फिरायला ती तिथे येऊन पुन्हा येते, त्याच जागेवर येते ना, मग तिचं काय, तिचं डिस्प्लेसमेंट सुरू आहे, समजलं का. मग डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी, आलं लक्षामध्ये. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑकर इन अ टाइम, युनिट टाइम, डिस्प्लेसमेंट कशा संदर्भात आहे, टाइमच्या संदर्भात आहे. म्हणजे वेळाच्या संदर्भात होणारा जो डिस्प्लेसमेंट आहे ना, त्यालाच आपण व्हेलॉसिटी म्हणूया, लक्षात घ्या. वेळेच्या संदर्भामध्ये होणारा जो डिस्प्लेसमेंट आहे, युनिट टाइमच्या संदर्भात होणारा जो डिस्प्लेसमेंट आहे, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे चाल, वेग म्हणूया, हा वेग. व्हेलॉसिटी म्हणजे ते वेग म्हणायचा आहे. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाइम, वेळेच्या संदर्भामध्ये होणारा डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड व्हेलॉसिटी, लक्षात घ्या. म्हणून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मित्रांनो दिलेला इथं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तुम्हाला कोणत्याही वस्तूची व्हेलॉसिटी का लावली, तर तुम्ही एखादा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही हा फॉर्म्युल्याचा वापर करायचा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, आलं लक्षामध्ये. एवढं सोपं आहे. या 2 डेफिनेशन, 2 फॉर्म्युले पाठ करायचा आहे. हा जो पॉवरची डेफिनेशन आहे ती स्पीडसाठी आहे, लक्षात ठेवा त्याचा स्पीडचा फॉर्म्युला, लक्षात घ्या. स्पीडची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला. व्हेलॉसिटीची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, लक्षात ठेवायचं. ऑलवेज रिमेंबर, आपण काय शिकलो बघा आतापर्यंत, काय दिलंय, द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. स्पीडचा आणि व्हेलॉसिटीचा जो एकक आहे ते सेम असतं. स्पीडचा युनिट पण एकच आहे, व्हेलॉसिटीचा युनिट पण सेम आहे, एकच आहे. तर इथं लिहायचं म्हणून द SI सिस्टीम, द युनिट मीटर पर सेकंड, व्हाईल इन द CGS सिस्टीम सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे काय रे, तुम्हाला असं परीक्षेला क्वेश्चन येतं, व्हॉट इज द SI युनिट ऑफ स्पीड ऑर व्हेलॉसिटी. स्पीड किंवा व्हेलॉसिटीचा SI युनिट काय, स्पीड किंवा व्हेलॉसिटीचा SI युनिट आहे मीटर पर सेकंड. आणि असं पण येऊ शकतं, व्हॉट इज द CGS युनिट ऑफ स्पीड ऑर व्हेलॉसिटी. स्पीड किंवा व्हेलॉसिटीचा CGS युनिट काय, तर CGS युनिट आहे स्पीड आणि युनिटचा सेंटीमीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड हे SI युनिट असतं आणि सेंटीमीटर पर सेकंड हे CGS युनिट असतं. SI हे मोठं युनिट आहे, CGS हे लहान युनिट आहे, लक्षात ठेवा. हे मागच्या तासाला मी सांगितलं होतं. नेक्स्ट बघा काय दिलंय, सी हिअर, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट.
लक्षात ठेवा. आपण स्पीडची व्याख्या जेव्हा पाहिली तर दिलं होतं बघा, टोटल डिस्टन्स म्हणजे स्पीड कोणाशी रिलेटेड आहे, डिस्टन्सशी रिलेटेड आहे, आणि व्हेलॉसिटी कोणाशी रिलेटेड आहे, डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. इथं दिलं इथं बघा. त्यानंतर थर्ड पॉइंट दिलेला इथं, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, समजा एखादी गती ही सरळ रेषेत असणार आहे, द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम, तर स्पीडची आणि व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे ती सेमच असणार आहे. लक्षात घ्या. जर सरळ रेषेमध्ये एखादी वस्तू गतिमान असणार आहे, एकदम स्ट्रेट ती वस्तू गतिमान असणार आहे, तर तिचा स्पीड आणि व्हेलॉसिटी कसा असणार आहे, सेमच असणार आहे. नाहीतर काय होणार, अदरवाईज दे कॅन बी डिफरंट, नाहीतर ते दोघांचं वेगवेगळं येणार आहे. जर स्ट्रेट लाईन नसेल तर. अलग लक्षामध्ये. आणि पुढे म्हटले बघा, व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाइम. आणि व्हेलॉसिटी काय आहे रे, एक प्रकारचे डिस्प्लेसमेंटच आहे, आणि ती कोणाच्या संदर्भात, इन अ युनिट टाइम, युनिट टाइमच्या संदर्भातच. लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी काय आहे, एक प्रकारची डिस्प्लेसमेंट आहे, दॅट ऑकर इन अ युनिट टाइम, एकक कालावधीच्या संदर्भात. समजलं का मित्रांनो? सोपं टॉपिक होता बघा, व्हेलॉसिटी, स्पीड अँड व्हेलॉसिटीची व्याख्या, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आणि हे जे दिलेले जे पॉईंट्स होते हे फार महत्वाचे होते. याच्यामध्ये एसआय युनिट आणि सीजी युनिट हे इम्पॉर्टंट होतं, हे लक्षात ठेवा. असं क्वेश्चन येऊ शकतो परीक्षेला. ओके. नंतर आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी, म्हणजे स्पीडचा परिणाम काय होतो आणि डायरेक्शननुसार आणि त्याच्या व्हेलॉसिटीनुसार काय परिणाम होतो आपण ते पाहणार आहोत.